आत्मा नमस्ते ऑल ऑफ यू. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. माँ नमस्ते। नमस्ते. ही ब्रह्मांडीय ऊर्जा, ब्रह्मांडीय आत्मा ऊर्जा नमस्ते. रेकी आणि ब्रह्मांडीय ऊर्जा सुखाचा खजाना आहे ना. तर आपल्या आयुष्यामध्ये सुखाचा खजाना मोकळा करून देणारी ऊर्जा म्हणजे ब्रह्मांडीय ऊर्जा. आणि आजचा जो विषय आहे, हा आजचा विषय सर्वानुमते आलेला आहे. काय वाटते तुम्हाला? आपण काय बरं ऊर्जेबद्दल विचार करावा? काय वाटते तुम्हाला ऊर्जेबद्दल? असं जेव्हा चर्चा झाली तेव्हा त्या चर्चेअंती असं निघालं, मॅडम, ब्रह्मांडीय ऊर्जा म्हणजे काय? तर सुखाचा खजाना. तर म्हणून मग आपणही आजचं सेशन, तुम्हाला माहितीये की मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट मध्ये जेही कुठलं सेशन होतात ते सगळे सेशन, जे संडे सेशन असतात ते सेशन सगळ्यांच्या मागणीनुसार आलेले विषय असतात. ओके. ज्याला एखाद्याला एखादा प्रॉब्लेम असेल, एखाद्याला एखादं विषयाचं उत्तर हवं असेल, तर मॅडम या विषयावर आपण सेशन घेऊया. आणि ते सेशन होत असतात. तर मी नक्कीच युट्यूबच्या सर्व सदस्यांना, जे जे सन्माननीय सदस्य युट्यूबला आपला व्हिडिओ बघत आहेत, तुम्हाला सगळ्यांना अंतर्मनापासून आत्मा नमस्ते. ही ब्रह्मांडीय ऊर्जा तुमच्या सुद्धा आयुष्यामध्ये सुखाचा खजाना मोकळा करून देईल, सुखाचा खजाना देईल, अशी आपण प्रार्थना करूया. आणि आम्हाला दिला आहे तुम्हाला सुद्धा मिळो, अशी सुद्धा आम्ही प्रार्थना करूया. यस. तर बघा, ही ब्रह्मांडीय ऊर्जा आपल्या आयुष्यामध्ये कसा बरं सुखाचा खजाना ओपन करते आपण बघणारच आहे. पण त्या अगोदर आपण एक बघणार आहे की ब्रह्मांडीय ऊर्जा म्हणजे काय. ब्रह्मांडीय ऊर्जा म्हणजे काय? कारण अनेकदा असं होतं की या ब्रह्मांडीय ऊर्जा या शब्दाबद्दलच अनेकांच्या अंतर्मनामध्ये संभ्रम असतो, आणि संभ्रमासह पुढे जाणं ते योग्य नाही. तर बघा, माझ्याच आतमध्ये असलेली ऊर्जा, या ऊर्जेचा मी योग्य प्रकारे वापर करणे, त्याचं टेक्निक शिकून घेणे म्हणजे ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी सोबत जुडणे. जसं मी नेहमी म्हणत असते, सुखाचा खजाना काय, ब्रह्मांडाची ऊर्जा काय, तर हे ब्रह्मांड म्हणजे काय? तर हे ब्रह्मांड म्हणजे पंचतत्व, पंचतत्वांनी तयार झालेलं हे ब्रह्मांड. आणि तेच पंचतत्व तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या आतमध्ये आहे. अग्नी, वायू, जल, आकाश, पृथ्वी, प्रत्येकाकडे आहे. हेच तत्व आपल्याकडे आहे, आणि याच पंचतत्वांनी तयार झालेलं हे ब्रह्मांड, जे या ब्रह्मांडामध्ये आहे तेच आपल्यामध्ये आहे. आपण प्रत्येक जण या ब्रह्मांडाचा एक अंश आहे, छोटासा सूक्ष्म अंश आहे. म्हणजेच काय, तेथे जे आहे तेच आपल्याकडे आहे. फक्त ते विश्व स्वरूप आहे आणि आपण आहे हे सूक्ष्म स्वरूप आहे, छोटस स्वरूप आहे. आणि मग त्या विश्व स्वरूपापासून या सूक्ष्म स्वरूपाने जेवढं जेवढं घेतलं, जेवढं जेवढं घेतलं ना, तेवढं तेवढं घेऊ शकते, कारण ते तर विश्व स्वरूप आहे. त्यांच्याकडून सूक्ष्म स्वरूप घेऊन घेऊन किती घेणार? आपली कॅपॅसिटी किती असणार घेण्याची? विश्वाकडे जेवढं जेवढं आहे त्यातलं अगदी आपल्याला दिलं, कितीही दिलं भरभरून, तरीही ते तेथे काही साठा कमी होणार नाही, कारण ते विश्व आणि आपण सूक्ष्म. एवढं लक्षात घेऊया. याचा अर्थ असा आहे की मला जेवढं मागायचं आहे तेवढं मी मागू शकते. माझ्या क्षमतेचा विकास जेवढा करायचा आहे तेवढा मी करू शकते. फक्त मी ते योग्य पद्धतीने करून घेणं तेवढं गरजेचं. ओके. अशी ही ब्रह्मांडीय ऊर्जा. घेत राहा. आपण कितीही घेतलं तरी या ब्रह्मांडाकडचं कमी होणार नाही. मग ही ऊर्जा आपल्याला कशासाठी देतं ब्रह्मांड? बघा, ब्रह्मांडाने आपल्याला इथं पाठवलेलं आहे, आपल्याला हे शरीर दिलेलं आहे, आपल्याला इच्छा दिलेल्या आहेत, आपल्याला विचार दिलेले आहेत, सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. आपण त्या प्रत्येकाजवळ आहे, करतो. प्रत्येकाला वैचारिक क्षमता आहे, प्रत्येकाला अभ्यास एकाग्रता आहे, प्रत्येकाला स्मरणशक्ती आहे. बरोबर? म्हणजे आपल्या प्रत्येकाचा शारीरिक, मानसिक, आर्थिक, बौद्धिक, भौतिक, सामाजिक, आध्यात्मिक विकास होत असतो. ओके. आणि प्रत्येकाला आपल्याला हेच हवं आहे की माझा विकास झाला पाहिजे. हे विकास होणे म्हणजे आपण कुठेतरी सुखाशी जोडत असतो. ओके. असंच आहे. माझी एक इच्छा झाली की पुढची पूर्ण झाली की मला सुख मिळालं, असं अनेकदा आपल्याला वाटत असतं. सुख म्हणजे काय आहे? तरी हे यापासूनही वेगळं आहे, त्यात काही प्रश्नच नाही. पण तरीही आपल्या सर्वसामान्यांच्या सुखाच्या व्याख्या अशाच आहेत. मूल हवं आहे. ओके. मूल हवं आहे, प्रॉपर्टी हवी आहे,
गाडी हवी आहे, जे 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 हवं आहे, आरोग्य संपन्नता हवी आहे, सगळ्याच गोष्टी हव्या आहेत. ह्या सगळ्या गोष्टीमध्ये एक 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 एका टप्प्याने आपल्याला प्रगती करायची असते आणि ही प्रगती करण्याची मला जे जे हवं आहे ते ती मिळवण्याची क्षमता या ब्रह्मांडाने तुमच्या माझ्या प्रत्येकामध्ये दिलेली आहे. आणि ती क्षमता मिळवणे, ती जी काही मिळवण्याची, ऊर्जा मिळवण्याची किंवा आपल्या इच्छा पूर्ण करण्याची जी काही क्षमता आहे ती आपल्या प्रत्येकामध्ये आहे. पण अनेक वेळा असं होते की आपण कुठेतरी काहीतरी ठिकाणी भौतिक जगामध्ये मागे पडतो किंवा कधीतरी आपल्याला असं वाटते एखादी गोष्ट आणखी हवी, तर ती मिळवण्याची क्षमता आपल्यामध्ये आहे याची जाणीव आपल्याला नसते. मग आपण भरकटतो. तर मला जे काही हवं आहे, मला जे सुख हवं आहे ते सुख मिळवण्याची चावी स्वतःची स्वतःकडे आहे. या क्षमतेची स्वतःला जाणीव होणे म्हणजे ब्रह्मांडीय ऊर्जा रेखीसोबत पूर्णपणे एकरूप होणे. आणि त्याही सोबत मी असं म्हणेल की माझ्यामधील क्षमतेचा मी विकास करणे. तर बघा, ब्रह्मांडीय ऊर्जा म्हणजे काय, तर या ब्रह्मांडाकडे असलेली ती ब्रह्मांडीय ऊर्जा म्हणजेच काय, तर प्राणशक्ती, जैविक ऊर्जा, प्राण ऊर्जा, वैश्विक ऊर्जा, ही पूर्ण ऊर्जा, ही आध्यात्मिक ऊर्जा आपण मोठ्या प्रमाणात ग्रहण करणे. या ग्रहण केलेल्या ऊर्जेचा वैद्यकीय दृष्टिकोनातून आपला शरीराचे आजार किंवा शारीरिक क्षमता वाढवण्यासाठी याचा उपयोग करणे. मानसशास्त्रानुसार या ऊर्जेचा वापर माझ्या मानसिक क्षमता वाढवण्यासाठी करणे, म्हणजेच मनशांती, मानसिक आजार, मानसिक विकास या प्रत्येक गोष्टीसाठी करणे म्हणजेच ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी सोबत जोडणे. पुन्हा सांगते, की ब्रह्मांडीय ऊर्जा सोबत एकरूप होणे म्हणजे काय, तर ही आध्यात्मिक ऊर्जा किंवा ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी शिकणे म्हणजे काय, ही आध्यात्मिक ऊर्जा जी वैश्विक शक्ती आहे, जी विश्वाकडे आहे, ती पूर्ण आपल्यामध्ये मोठ्या प्रमाणात खेचून घेणे. आज आपण घेत आहे त्यापेक्षा मोठ्या प्रमाणात खेचून घेणे. या ऊर्जेचा वैज्ञानिक दृष्टिकोनातून आपल्या शरीरासाठी वापर करणे, मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून आपल्या मनासाठी, आपल्या मानसिक क्षमतांसाठी त्याचा वापर करणे आणि आपली या जगामध्ये संपूर्ण व्यक्तिमत्वाच्या विकासासहच आर्थिक, शारीरिक, मानसिक, आणखी मला जेथे 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 हवं आहे त्या विकासासाठी आपल्याच ऊर्जेचा वापर करणे. यामध्ये कुठेही जादू टोना, काय भूत प्रेत बाधा किंवा आत्मा वगैरे असा कुठे 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 काहीच नाही आहे. जे काही आहे ते विज्ञान आहे, जे काही आहे ते सगळं मानसशास्त्र आहे. तुमच्या, माझ्या, आपल्या कॉन्शियस, सबकॉन्शियस माइंडची भाषा आपल्याला समजून घ्यायची आहे. काय म्हणणं असते याचं, या माइंडला कुठली भाषा समजते हे प्रॉपर समजून घेणे. आणि कधी कधी कित्येक वर्षानुवर्षाचे असलेले आजार, मानसिक शारीरिक आजारांपासून स्वतःला मुक्तता मिळवण्याची क्षमता तुमच्या स्वतःमध्ये आहे, हे हे स्वतःला जाण करून घेणे. स्वतःलाच. माझ्यावर विश्वास ठेवू नका, काही गरज नाहीये माझ्यावर विश्वास ठेवण्याची. मेडिटेशन करा आणि सांगा. अगदी मी तर तुम्हाला सगळ्यांना असं म्हणेल की मागच्या आठवड्यामध्ये आपल्या एका ताईंनी खूप छान रिझल्ट सांगितला की त्यांना त्यांच्या शेजारी की नातेवाईक कोणाची तब्येत खूप खराब होती. त्या लेडीजला शुगर, आणखी काही अनेक साऱ्या गोष्टी डिटेक्ट झालेल्या. त्यांना असं सांगितलं की आपलं युट्यूबला एक मेडिटेशन आहे, माहिती आहे सगळ्यांना, फर्स्ट डिग्रीचं. येस, जे सगळ्यांसाठी पब्लिक आहे, ते एक मेडिटेशन त्यांनी त्या व्यक्तीला करायला दिलं आणि त्यांचा बीपी, शुगर नॉर्मल आला पुढच्या पुढच्या चेकअप मध्ये 15 दिवसामध्ये. काय हवं आहे आणखी? मी काय म्हणते, माझ्यावर कशाला विश्वास ठेवता, आहे युट्यूबला, फ्री आहे, वाटल्यास करून बघा. ओके. आता मला तर त्या मेडिटेशनचे कित्येक, रोजही मला ते थँक्यू, रोजही मला ते सगळे फीडबॅक येतच असतात. पण मला फीडबॅक येतात म्हणून तुम्ही विश्वास ठेवणं गरजेचं आहे का? नाही. मी म्हणेल तुम्ही स्वतः अनुभव घ्या, करून बघा, अनुभव घ्या आणि मग सांगा तुम्ही सुद्धा इतरांना. हो की नाही?
येस. जेव्हा तुमचा स्वतःवर विश्वास बसेल की हो, यामुळे फरक पडू शकतो, तेव्हा लागलेच पुन्हा पेड सेशनला या. त्यापेक्षा जास्त रिझल्ट घ्या. ओके. आणि जे सदस्य स्वतः अगदी फक्त व्हिडिओ बघून किंवा इतरांचे अनुभव ऐकून येतात, त्यांचं तर मी मनापासून स्वागत करेल की या ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी सोबत जुडा, स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा विकास करा, आरोग्यामध्ये सुधार घडवून आणा, तुम्हाला हव्या त्या इच्छा पूर्ण करण्यासाठी ऊर्जेचा उपयोग करून घ्या. खूप धन्यवाद ब्रह्मांडीय ऊर्जा. खूप धन्यवाद. तर बघा, आजचं सेशन आहे. आता ऊर्जा म्हणजे काय कळलं सगळ्यांना. ब्रह्मांडीय ऊर्जा, रेकी म्हणजे काय, किंवा ब्रह्मांडीय ऊर्जा ही वैश्विक ऊर्जा, ही प्राणशक्ती म्हणजे काय. तर आता या ब्रह्मांडामध्ये असलेलं पंचतत्व, ज्या पंचतत्वाकडून आपण ऊर्जा घेतच असतो नेहमी. ओके. आपण ऊर्जा ग्रहणच करत असतो. ती प्राणशक्ती, तो प्राणवायू म्हणजे ब्रह्मांडीय ऊर्जा, म्हणजेच आध्यात्मिक ऊर्जा. ऊर्जा स्वरूपामध्ये या जगामध्ये अनेक साऱ्या गोष्टी आहेत. तुम्हाला माहिती आहे की ऊर्जा नष्ट होत नाही. ऊर्जेचं स्वरूप एका गोष्टीमधून दुसऱ्या गोष्टीमध्ये रूपांतरित होते फक्त. त्या ऊर्जा आपण घेत आहे त्यापेक्षा मोठ्या प्रमाणात घेण्याचं टेक्निक आपण छान प्रकारे शिकणार आहे. आणि ते टेक्निक मिळालेली ऊर्जा योग्य ठिकाणी कशी वापरायची हे पण टेक्निक शिकणार आहे. बाकी काहीच नाही. ओके. एवढं सायन्स आहे यामध्ये, एवढं सोपी आहे. पण जेव्हा आपण आपल्या टेक्निकनी जातो, मी माझ्या नाही म्हणत आहे, मी म्हणूया आपल्या टेक्निकनी जातो, कारण आता त्या टेक्निक तुमच्या आणि माझ्या सगळ्यांच्या झाल्या आहेत. तर आपल्या टेक्निकनी जेव्हा आपण जातो, मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूटच्या मेडिटेशन सह जेव्हा तुम्ही एक विशेष प्रोग्राम पूर्ण करता, तेव्हा मात्र तुम्ही त्या ऊर्जेचा वापर कोठे कोठे कसा कसा करायचा हे एकदम प्रॉपरली सायंटिफिक दृष्टिकोनातून शिकता. तेथे तुम्हाला तुमच्या सबकॉन्शियस माइंडच्या, ज्याला आपण न्यूरो लिंग्विस्टिक म्हणूया, तर त्यानुसार सुद्धा तुम्हाला NLP टेक्निक, न्यूरो लिंग्विस्टिक लँग्वेज, त्यामधून आपल्याला आपल्या माइंडची भाषा समजून घेऊन आपल्याला पुढे जायचं असतं. चला तर बघा, असं आहे हे काय, तर या ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुडणं, आणि असं आहे हे या ब्रह्मांडासोबत जुडणं, याला म्हणूया आपण काय, तर ब्रह्मांडीय ऊर्जा. आता आपण बघूया कसा बरं हा सुखाचा खजिना होऊ शकतो. का हे मोठे 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 मोठ्या गोष्टी सांगतात, फक्त मोठ्या मोठ्या गोष्टी सांगायच्या, लोकांना भडकवायचं, आणि मग काय, असं अनेकांना वाटतं. पण खरं तर असं काहीही नाही. मोठ्या मोठ्या गोष्टीच नाहीये. या ब्रह्मांडाबद्दल तुम्ही जेवढं 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 बोलसाल ना, जेवढं बोलसाल तेवढं बोलतच राहसाल, कारण तो साठा संपूच शकत नाही. एवढं सगळं या ब्रह्मांडाने आम्हाला दिलं आहे, काय सांगावं. एवढं दिलं आहे, एवढं दिलं आहे की फक्त विचारा की हे मिळालं का तर हो, ते मिळालं का तर हो. आम्ही आम्ही म्हणजे मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूटचा सगळा ग्रुप, ओके, आतापर्यंतच्या यामध्ये, या संपूर्ण ग्रुपमध्ये एखाद्याने विचारावा की या आजारावर तुम्हाला पॉझिटिव्ह रिझल्ट आला आहे का, तर आमच्याकडे नाही म्हणायलाच शब्द नाहीये. कुठलीच गोष्ट नाही म्हणत नाही, कारण आता अनुभवांचा जो साठा झालाय ना, तो खूप मोठा झाला आहे. जवळजवळ 1,500 अनुभव पडलेले आहेत, व्हिडिओ टाकता येत नाही आहे. काय करावं, असा तो प्रश्न होत आहे. एवढंच नव्हे तर कार्यासाठी म्हणूया, मानसिकतेसाठी म्हणूया, आणि सगळ्यांनी घेतलेले जे अनुभव आहे, तो साठ्याच्या भरोशावर आम्ही म्हणतो यस, की ब्रह्मांडीय ऊर्जा प्रत्येक ठिकाणी कोठेही कोणत्याही कार्यासाठी आपल्याला मदत करते, कारण ती क्षमता स्वतःमध्ये निर्माण करते. आणि आपल्याला काय करायचं आहे, तर याच क्षमतेचा विकास करायचा आहे, आणि आपल्या सुखाची चाबी शोधायची आहे. काय आहे हे सुख, काय आहे सुखाचा खजिना, कुठे असतो हा सुखाचा खजिना, कुठं शोधायला जायची गरज नाहीये. हा सुखाचा खजिना माझ्याच आतमध्ये आहे. मी म्हणजे आपण सर्व. सुख कोठेही बाहेर शोधून सापडणार नाही. तुम्हाला जे जे सुख हवं आहे ते ते सुख तुमच्याच आतमध्ये आहे. याचा अर्थ काय, तर जर का तुम्हाला आंतरिक सुखाची गरज असेल तर ते तुम्ही तुमच्याच आतमध्ये शोधू शकता. बाह्य भौतिक जगातील सुख जर तुम्हाला हवं आहे तर ते सुख मिळवण्याची क्षमता तुमच्याच आतमध्ये आहे. या क्षमतेचा पूर्ण वापर करा, या क्षमतेचा विकास करा, आणि तुम्हाला जे जे हवं आहे ते ते मिळवा.
म्हणून हे सुख कुठं आहे? तर हो, मी असं कधी म्हणणार नाही आम्हाला गाडी नको, असं नका मागू. असं नाही म्हणणार आहे कधी की ठेविले अनंते तैसेची राहावे, मग माणूस सुखी राहतो, असं कधीच म्हणणार नाही. आपल्याला या जगामध्ये जर आपण जगतो आहे, जीवन जगायला आलेलो आहे, जर या टेक्नॉलॉजीच्या युगामध्ये तुम्हाला आणि मला पाठवलेलं आहे, तर मला ह्या सगळ्या गोष्टी भौतिक जगामध्ये ज्या आहेत त्या बघायच्याच आहेत, त्यांचा आनंद घ्यायचाच आहे. ओके, घेऊ नका असं म्हणणार नाही. त्या सर्व सुख सुविधांसह आध्यात्मिक प्रगती पण करा. ती आध्यात्मिक प्रगती करता करता प्रत्येक सुखाचा आनंद घ्या. स्वराज आणि नाही. मग स्वराज माईक बंद कर. आणि मग बघा की आपल्या आयुष्यामध्ये काय बदल होतो. ओके, कोणीच थोडासा माईकच्या बाबतीमध्ये थोडे सतर्क राहा. हं? मग लिंक तुटून जाते, आपण काही आणि हा जो काही सुखाचा खजिना आहे तो आपल्या आतमध्ये आहे. या खजिन्याची खजिना मिळवण्याची क्षमता आपल्या आतमध्ये आहे. जीवनामध्ये समाधान तुम्हाला मला प्रत्येकाला हवं आहे, प्रेम हवं आहे, सकारात्मकता हवी आहे आणि भौतिक जगामध्ये मिळत असणारं सर्व सुख हवं आहे. खरं तर प्रत्येक क्षणाचा आनंद घ्यायचा आहे, स्वतःला आनंदी ठेवायचा आहे आणि इतरांना सुद्धा आनंदी ठेवायचं आहे. विन विन पोझिशननी जेव्हा कार्य करायला लागतो तेव्हा तो सुखाचा खजिना आपल्यापर्यंत येतच राहतो, येतच राहतो, येतच राहतो. या ब्रह्मांडामध्ये असलेली प्रत्येक गोष्ट, जसं की पंचतत्व जसे आहेत त्याचप्रमाणे सूर्य, चंद्र, तारे, अनेक मोठ्या 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 गोष्टी आहेत ज्यांचा कधीही, अनेक साऱ्या गोष्टी अशा आहेत या विश्वामध्ये ज्याचा कधीही कधीही विनाश होऊ शकत नाही. त्याचप्रमाणे आपल्या शरीरामध्ये असलेली ऊर्जा सुद्धा या ब्रह्मांडाचा भाग आहे आणि आपल्या शरीरामध्ये जी ऊर्जा आहे या ऊर्जेचा सुद्धा केव्हाच विनाश होत नाही. विज्ञान सुद्धा हेच सांगतं, अध्यात्मशास्त्र सुद्धा हेच सांगतं. ही जी ऊर्जा आहे ही ऊर्जा एका स्वरूपामध्ये असते, तिचं रूपांतर दुसऱ्या, तिचं परिवर्तन दुसऱ्या स्वरूपामध्ये होते फक्त. आणि म्हणूनच ऊर्जेसोबत एकरूप होणे म्हणजे काय, तर आयुष्याचा खरा अर्थ समजून घ्यायचा आहे, ऊर्जेचा खरा वापर कसा करायचा हे समजून घ्यायचं आहे आणि या ऊर्जेचा वापर करून स्वतःची आध्यात्मिक आणि भौतिक जगातील प्रगती म्हणजेच काय तर सुखाचा खजिना आपल्याला शोधायचा आहे. आणि मग प्रत्येकाला आत्मसंतोष हवा आहे, हवा आहे प्रत्येकाला शांतता हवी आहे. तर हो, हो, मानसिक शांतता म्हणजे सुद्धा सुख. अनेक जणांना असं वाटत होतं मॅडम सुख, खूप दुःखी होती हो मी, खूप दुःखी होती मी. का? शांत झोपच लागायची नाहीये. त्याच्यासाठी सुखाचा खजिना शांत झोप होती. ओके, रात्रभर पाय दुखायचे, पाय दुखायचे, पाय दुखायचे. पहिलं मेडिटेशन झालं तेव्हापासून सेकंड डिग्रीला येईपर्यंत पाय दुखूनच थांबले. दुसरा शक्तिपात झाला तेव्हा आहे ना मॅडम, डोक्यामध्ये येणाऱ्या मुंग्या, हाताला येणाऱ्या मुंग्या झटका लागला आणि निघूनच गेल्या. ओके, ज्याला जो त्रास आहे ना त्या त्रासापासून मुक्तता होते त्याला म्हटलं जातं सुख. आणि ती सुख मिळवण्याची चाबी म्हणजे किंवा तो सुखाचा खजिना कोण देत आहे, तर या ब्रह्मांडाची ऊर्जा कुठे आहे, आपल्याच आतमध्ये आहे. काय करायचं आहे, फक्त घ्यायची आहे, योग्य उपयोग करायचा आहे. शारीरिक आरोग्य सुधारायचं आहे आणि त्याच सोबत मानसिक आरोग्य सुद्धा सुधारायचं आहे. का? मानसिक आरोग्य म्हणजे काय, शारीरिक व्याधी फार कमी असतात माणसाला, जास्तीत जास्त शारीरिक व्याधी निर्माण होतात मानसिक व्याधीमुळे. मानसिक आरोग्य संतुलित नसेल तर, ओके, मानसिक आरोग्य जर छान नसेल तर शारीरिक आजार होतात. हे माहिती आहे ना सगळ्यांना. या जगामध्ये असलेले 80% आजार, 80% हे कशामुळे निर्माण होतात, फक्त आणि फक्त विचारांमुळे निर्माण झालेले असतात. आणि उरलेल्या 20% पैकी 10% आजार हे अचानक उद्भवतात एखाद्या वेळेस. कधी हात मोडू दे, कधी पाय मोडू दे किंवा एखादी गोष्ट होऊ दे,
उरलेले 10% आजार, एखादा व्हायरस येऊ दे, आणि उरलेले जे 10% आजार आहेत ते आजार खरे आजार आहेत हे कसे होतात कळत नाही. जसे मोठमोठे आजार, ओके, आपण त्यांची नावच घेऊ नये. तर हे का उद्भवतात ना, हे कोणाला, डॉक्टरांना सुद्धा त्यांचं निदान नाहीये. ते खरे आजार, आणि 80% आजार निर्माण झाले आहेत ते कशाने? विचारांनी. मग विचारांनी निर्माण झालेल्या प्रत्येक आजारावर पूर्णपणे नियंत्रण आणण्यासाठी ही ब्रह्मांडीय ऊर्जा आपल्याला मदत करते. विचारांपासून निर्माण झालेले जे आजार आहेत त्यावर 100% स्वतःमध्येच क्षमता आहे की मी तो आजार माझा दुरुस्त करू शकते, ज्याला कोणाला आहे. मग करायचा आपल्या क्षमतांचा विकास करायचा आहे का? आपल्यालाच आपल्या आरोग्यामध्ये दुरुस्त, सुधार, छान, आणि शोधायची आहे का ती आरोग्याची चाबी, तो आरोग्याचा खजिना? तर तो आरोग्याचा खजिना आपल्याच आतमध्ये आहे. आपल्याच विचारांमध्ये बदल करूया आणि अनेक गोष्टींवर आपण उपाय मिळवूया. आता हा झाला आजारांचा प्रश्न. अनेक वेळा असं असते की नैसर्गिक साधन संपत्ती खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे, तिचा वापर कसा करायचा? ओके, निसर्गाच्या सानिध्यामध्ये राहायचं आहे, खूप छान. ओके, तर या ब्रह्मांडामध्ये असलेल्या प्रत्येक गोष्टीचा अनुभव प्रत्येकाला घ्यायचा आहे. प्रत्येकाला वाटतं कधीतरी हे इथं जावं, तिथं जावं, हे सुख मला मिळावं, ते सुख मला मिळावं, किंवा ह्या वस्तू माझ्याकडे असाव्या. अनेक अनेक आहे. कोणाचं स्वप्न आहे की मला छोटे स्वप्न झाले. आता मी जो जे स्वप्न म्हणेल ते छोटे झाले. कोणाला फॉरेनला जायचंय, कोणाला फिरायलाच जायचंय, कोणाला फॉरेन मध्येच शिफ्ट व्हायचंय, जे काय अनेक 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 हजारो स्वप्न असतील त्याबद्दल आपण काय बोलू शकतो. पण एवढं मात्र नक्की की या ब्रह्मांडाने तुम्हाला आणि मला ती क्षमता दिलेली आहे, तुम्हाला आणि मला दिला आहे की तुम्ही ज्या गोष्टीमध्ये सुख शोधता तो तो सुखाचा खजिना प्राप्त करण्याची क्षमता तुमच्या आतमध्ये आहे. आणि ती क्षमता म्हणजेच मेडिटेशन, ध्यान करणे. ओके, आणि त्याचा जर तुम्ही योग्य प्रकारे उपयोग केला तर यस, यू कॅन डू. अगदी छोट्या 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 गोष्टीमध्ये सुद्धा सुख असतं. काय असतं माहितीये? छोट्या छोट्या गोष्टी, सकाळी सकाळी मॅडम, आमच्या तर महिला मंडळ एवढं, मॅडम, पूजेला फुलंच मिळत नव्हते. एनर्जी दिली आहे ना, आता रोज पूजेला फुलं मिळतात. काय ती गंमत! त्यांचं सुख कशामध्ये? आम्हाला दररोज पूजेला फुलं मिळतायत. थँक्यू युनिव्हर्स, थँक्यू थँक्यू. केवढं ते सुख आहे ना. आयुष्यामध्ये प्रेम मिळालं. मॅडम ऊर्जेला जुडले ना 20 वर्ष झाले, पण आहे ना कधी हे 2 प्रेमाचे शब्द माझ्यासाठी त्यांनी काढले नव्हते. पण आता आहे ना त्यांची माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. कित्येक महिला मंडळ सांगतील, कित्येक महिला मंडळ सांगतील. महिला मंडळच नाहीये तर दादा वर्ग सुद्धा अनेकदा सांगतात की मॅडम असं छान वातावरण घरातलं कधीच नव्हतं. आता असं वाटते की हे माझं घर आहे ना, माझं घर आहे, माझं घर आहे ना, माझं मंदिर आहे. का वाटते आहे? तर माझ्या घरामध्ये ते प्रेम, ते सहकार्य, ते दयाळूपणा, ती छान ऊर्जा राहते आहे. हा सुखाचा खजिना कोणाकडे होता? कुठं होता हा खजिना? या ब्रह्मांडाकडून घ्यायचा होता, तुमच्याच आतमध्ये होता, त्याचा वापर करायचा होता. तुमच्याच आतमध्ये ती सुद्धा क्षमता होती की या ब्रह्मांडाकडून तो खजिना घेऊ दे, घेऊ दे, घेऊ दे. माझ्या विचारांमध्ये, माझ्या आचारामध्ये, माझे व्हायब्रेशन्स म्हणतो आपण त्याला, माझ्याकडून जाणारी ऊर्जा मला बदलू दे, मला यावर कार्य करू दे. कुठं होतं? आपल्याच आतमध्ये होतं. आणि आता आपण काय केलं आहे? तर त्या प्रेमाचं, त्या सहकार्याचं, त्या प्रेमपूर्ण करुणाभावाचं, त्या दयाळूपणाचं, त्या इतरांना माफ करण्याच्या या सगळे जे ऊर्जा आहेत, या ऊर्जांचं मूल्य आपण आपल्या आयुष्यामध्ये आत्मसात केलेलं आहे. आपण शिकलो आहे की आलेल्या प्रत्येक गोष्टीमध्ये कुठलाही प्रसंग असू दे तेथे तणाव घ्यायचाच नाही आहे, चिंता मुक्त राहायचं आहे. आणि चिंता मुक्त राहून आपल्याला त्या प्रत्येक 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 प्रसंगाचा आनंद घ्यायचा आहे. कुठलाही प्रसंग असू दे, वाटलं का टेन्शन येते, ऊर्जेचा वापर करूया. काय ऊर्जा? ऊर्जेचा वापर करायचा म्हणजे काय? तर त्या प्रसंगाला, त्या गोष्टीला फक्त आशीर्वाद रूपी ऊर्जा मला माझ्या हातातून पाठवायची आहे. काय हवं आहे आणखी?
या ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुडल्यानंतर आपल्या अंतर्मनामधील शांती, समाधान एवढं तर आपण अनुभवतोच, त्यात प्रश्नच नाही. पण या ऊर्जेचा वापर करून एक सुखी, आरोग्यपूर्ण, समृद्ध, आर्थिक संपन्नता पूर्ण समृद्ध जीवन आपण कसं जगायचं ना, हे आपण शिकू शकतो. आर्थिक संपन्नता सुद्धा तेच तेच म्हणते आहे. आर्थिक संपन्नता सुद्धा, आर्थिक संपन्न आयुष्य जगायचं असेल ना, तर आपल्याला अगोदर आतमध्ये आतून आपलं अंतरंग आपल्याला सुंदर करावा लागेल, तेव्हा आर्थिक संपन्नता येते. आपली मनोवृत्ती आपल्याला बदलावी लागेल, आपल्याला येथे बदल करावा लागेल, येथे. मला माझी जीवनशैली कशी असायला हवी, ती साधी असायला हवी, की मी एका लेवलनी जगायला हवं, की मी लक्झरी लाईफ जगायला हवं, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. लक्झरी लाईफ जगणाऱ्यांना असं आपण कधीच म्हणू शकत नाही की तुम्ही लक्झरी लाईफ जगतात त्यामध्ये काही सुख नाहीये, म्हणू शकत नाही. किंवा लक्झरी लाईफ जगणारे कोणीही साधं आयुष्य जगणाऱ्याला असं नाही म्हणू शकत आहे की ते आयुष्य सुखी नाहीये. सुखाची व्याख्या प्रत्येकासाठी वेगळी असणार आहे, प्रत्येकासाठी वेगळी असणार आहे, प्रत्येकाचे स्वप्न वेगळे असणार आहेत. पण एवढं मात्र नक्की की मी माझ्या आतमध्ये जो जो विचार करते, जी जी क्षमता मला निर्माण करायची आहे, ती ती क्षमता निर्माण करण्याची क्षमता माझ्या आतमध्ये आहे. कोणाला परोपकार करायचा आहे मॅडम, मी इतरांच्या आयुष्यामध्ये कामी आलो ना, त्यासाठी मला आहे ना आनंद मिळेल, ते माझं सुख. माझ्यासाठी सुख काय आहे, तर मी इतरांसाठी कार्य करणार, ते माझं सुख. जसं तुम्ही जेव्हा थँक्यू पाठवता, जेव्हा तुमचे एक एक इच्छा पूर्ण होते, ते ऐकून जे मला समाधान मिळतं, ते माझं सुख. तुम्ही जेव्हा तुमचा एक एक अनुभव शेअर करता, मलाही माहिती नसते की काय झालंय, मॅडम आठवडा झाला, 15 दिवस झाले, पूर्णपणे मूळव्याधीचा त्रास पूर्ण झाला, काय सुख आहे. बघा, सगळ्यांना हसू आलाय, पण खरं सुख आहे जेव्हा आरोग्याच्या तक्रारी थांबतात ना. जो जे भोगतो त्याला ते ते माहिती असते, आहे ना. ज्याच्या नातेसंबंधामध्ये तणाव नाहीये, ज्यांचं छान मस्त प्रेम आहे, ज्यांच्या लाईफ मध्ये एखादा थर्ड पर्सन आहे, त्याला विचारा नातेसंबंधामधील वेदना काय आहे, त्याची ती मिटली, ती मिटवण्याची क्षमता त्यांच्याच ऊर्जेमध्ये आहे. ते म्हणजे सुख आहे. प्रत्येकाची सुखाची व्याख्या वेगळी वेगळी असणार आहे. एवढं आहे की पहिलं सुख कशामध्ये आहे, निरोगी आयुष्यामध्ये. ओके. आणि निरोगी आयुष्यासाठी गरजेचं आहे निरोगी मन. निरोगी मन म्हणजे मानसिकता निरोगी. ओके. आणि ती निरोगी मानसिकता निर्माण करण्यासाठी ही ब्रह्मांडीय ऊर्जा आपल्याला पूर्णपणे मदत करेल. आणि जसं जसं सगळ्यांना सांगते आहे, आपल्या आयुष्यामध्ये असं मी जे बोललीये हे बोलतच राहील कदाचित, सुख म्हणजे काय, सुख म्हणजे काय, सुख म्हणजे काय. पण हा कॅमेरा जरा नवीन आहे, मला सेटिंग जमत नाही, कदाचित आय कॉन्टॅक्ट चुकत असेल असं मला वाटते, तर बघून घ्या. जरा ऍडजस्ट करूया, बघूया आपण एक दोन व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर काय होते तर. तर या सुख म्हणजे काय, तर कॅमेऱ्यामध्ये छान आपण दिसावं, कॅमेऱ्याकडे बघून बोलता यावं, किंवा सुख म्हणजे काय, तर आय कॉन्टॅक्ट पण छान यावा, आहे की नाही. यस, ते मिळवण्याची क्षमता माझ्यामध्ये आहे. ही क्षमता म्हणजे वाढवणे, दिवसेंदिवस वाढवणे म्हणजे सुद्धा सुख. ओके. 2-2.5 वर्षापूर्वी आपण जेव्हा सगळ्या गोष्टींना सुरुवात केली होती, तेव्हाची मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट ऍज अ मंजुश्री आणि आताची मंजुश्री यामध्ये जो बदल झालेला आहे, जो स्वतःला घडवला आहे, ते म्हणजे सुख. मग आहे ना प्रत्येकाची सुखाची व्याख्या वेगळी, तर मी एवढंच सांगेल की हे सुख मिळवण्याची क्षमता आपल्या आतमध्ये आहे आणि हिचा आपल्याला योग्य उपयोग करायचा आहे. आणि या सुखात आपल्याला आलेली ऊर्जा, आपण घेतलेली ऊर्जा, तिचं रूपांतरण आपण सुख मिळवण्यासाठी करणार आहे. आणि मी नक्की सांगेल की ज्याप्रमाणे मी असं आजच्या सेशनला म्हटलं होतं की ही ब्रह्मांडीय ऊर्जा सुखाचा खजिना. येस, आजचं पोस्टरही पहिल्यांदा ज्ञानेशने तयार करून दिलेलं आहे मोठ्या प्रेम, आणि हेच छान आहे. ओके, मी म्हटलं तू म्हणतो तसंच छान. तर हा सुखाचा खजाना तुमच्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये या ब्रह्मांडीय ऊर्जेच्या माध्यमातून येऊ, असं मी अंतर्मनापासून प्रार्थना करते. हे ब्रह्मांडीय ऊर्जा आमच्या प्रत्येकाला सुख, समाधान, आनंद, खुशी, प्रेम, यश, आरोग्य, संपन्नता, भरभराट, आनंदी आनंद सर्वीकडे, आनंदी आनंद सर्वीकडे, आनंदी आनंद सर्वीकडे. थँक्यू, थँक्यू, थँक्यू ऑल ऑफ यू. काही कोणाला प्रश्न असेल तर नक्की विचारू शकता. शेअरिंग करायचं असेल तर मोठ्या प्रेमाने करू शकता. कोण कोण सदस्य आहेत की ज्यांना शेअरिंग करायचं आहे, जे काही आहे ते. काय बदल वाटतो मला
ऊर्जेसोबत जोडल्यानंतर. मी असं मोठ्या प्रेमाने सांगेल की सगळ्यांनी आपले व्हिडिओ सुरू करा. हं. ओके, कोणी माईक सुरू केला पहिले? आवाज आला मला. बोला. ज्याने केलाय त्यांनीच बोला. सेकंड डिग्रीचे मेडिटेशन सुरू झाले आणि मला इच्छा व्हायला लागली दुसऱ्यांना सुद्धा आजारातून बरं होण्यासाठी. काही पेशंट मला म्हणायचे मला औषध नको, इंजेक्शन नको, गोळी नको. मग काय करतो म्हटलं, जादू करू? तर म्हटलं आहे, मला एक जादू मिळाली, म्हटलं तर मी करतो, तुम्हाला ब्लेसिंग देतो म्हटलं. तर हं. मग ते 2 पेशंटना मी ब्लेसिंग दिलं, दोघांना एकदम मस्त वाटायला लागलं. वाव. म्हटलं सर, पेशंट कशाचे होते? एक स्पॉन्डिलसचं होतं पेशंट. हा. ते म्हणजे मला चक्कर येते, त्रास होते, हाताला मुंग्या येत आहेत. मग ते आपलं हे मेडिटेशन केलं सेकंड. आणि दिले त्यांना ते सिम्बॉल हं. आणि झालं. दोन्ही पेशंटला एकदम मस्त रिझल्ट आले. खूप छान. आणि आता एका हार्टच्या पेशंटला मी देतोय. हं. बघूया ते कसं कसं त्याचं हे प्रोग्रेस होतंय ते. बरं सर, नक्कीच. हार्टच्या पेशंटला कशी एनर्जी द्यायची ते आपण स्पेशल थोडं पुढे शिकणारच आहे. पण आता आपण जे प्रोटोकॉल शिकतो आहे ते पण तुम्ही दिले तरी हरकत नाही. ओके, खूप सुंदर. आत्मा बघा, नसते मॅडम. डॉक्टर साहेबांनी त्यांचा प्रयोग सुरू केला आहे. खूप छान, खूप सुंदर, खूप मस्त. आणखी बोला. नवीन जुने सगळे सदस्य, डायरेक्ट तुम्हाला माईक सुरू करण्याची संधी एक देते मिनिट, आहे. माधवी, तुम्ही मला खूप मेसेज टाकत राहता, आज बोला. बोला. ऋतुजा एक एक्सपिरियन्स सांगते. बरं, कुठं ऋतुजा आहे ऋतुजा? हजर आहे आहे. का? हं. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते, जरा आपला परिचय द्या आणि बोला की. नमस्ते, मी ऋतुजा माने, कुडाळवरून. तर मला रेकी फर्स्ट बोल बोल बोल. एनर्जी. शक्तिपाद, पहिल्या शक्तिपादापूर्वी हं. जवळपास प्रत्येक शनिवार रविवार माझं ऑफिस संपलं ना, असं एक शनिवार रविवार असा नव्हता. 1 नोव्हेंबर पासून माझं ऑफिस सुरू झालं. मी आजारी पडायचं म्हणजे ताप थंडी असं काही ना काही व्हायचं. एक तर युरिन इन्फेक्शन होईल किंवा फारंजायटिस होईल किंवा असं काही ना काही. एक वीकेंड मला असं मिळालं नाही की मी आजारी नव्हते किंवा बेडरिडन नव्हते. आणि पहिला शक्तिपात मिळाला आणि माझा घसा जो बरा झाला त्यानंतर मला परत फारंजायटिस किंवा घशाचा त्रास किंवा सर्दी, ताप वगैरे असं काहीच त्रास झालेला नाहीये. सेकंड शक्तिपात नंतर तर अगदी म्हणजे जे डोळ्यांवरती स्ट्रेन, डोक्यावरती स्ट्रेन आल्यासारखी जी फिलिंग होती ती कम्प्लिटली गेली. एकदम फ्री आणि रिलीव्हड वाटते दोन्ही शक्तिपात झाल्यापासून. धन्यवाद मॅडम. खूप धन्यवाद ऋतू. छान, खूप छान ऋतुजा. तरी पण अजून हवे ते मेडिटेशन नाही आहेत सुरू, हो ना? येस, आता सुरू करा. ओके, खूप छान, खूप छान. ऋतुजा, तुम्ही पण पप्पासारखे डॉक्टरच आहात का? नाही, मी इंजिनिअरिंग करून MBA केलंय. ओके ओके ओके, खूप छान, खूप मस्त. थँक्यू ऋतुजा, थँक्यू. आत्मा नमस्ते. ओके, खूप छान. चलो नेक्स्ट. बोला कुसुमबाई, तुम्हाला माईक सुरू करायचा आहे, पण माईक बंद आहे तुमचा. चला नेक्स्ट. कुसुमबाई माईक सुरू करतात तोपर्यंत मला नेक्स्ट नका म्हणायला लावू. म्हणजे तुम्ही डायरेक्ट माईक सुरू करा आणि बोलायला सुरुवात करा. पूनम, आत्मा त्यानंतर नमस्ते. सुरेखा गोष्टी. आत्मा नमस्ते सगळ्यांना. आत्मा नमस्ते. माझा माझा अनुभव खूप चांगला आहे. मी 11 जानेवारीला तुमच्याकडे म्हणजे फर्स्ट डिग्रीला सुरुवात केली. पण आपल्याकडेच. आपल्याकडे तर हो, तर आतापर्यंत मला खूप वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये चांगले चांगले अनुभव आले. अ, पहिली गोष्ट, मला एक पॉझिटिव्हिटी खूप आतून वाटत आहे. मला असं आधी खूप जडत्व वाटायचं, आता खूप लाईट लाईट फील होत आहे. आणि सकारात्मक दृष्टिकोन माझा ऑटोमॅटिक वाढलेला आहे, जो आधी नव्हता, अजिबात नव्हता. मी थोडी निगेटिव्ह होते. आणि त्याच्यानंतर काल मी एक म्हणजे मजेचा एक म्हणजे एक्सपिरियन्स. काल माझा एक प्लॉट मला सेल करायचा आहे. तर त्याला जेवढी किंमत येत होती परवापर्यंत, मी काल एकचदा फक्त रेखी अशी दिली की ह्या प्लॉटला किंमत वाढलेली आहे.
तर बाय गॉड ग्रेस एका दिवसात 1.5 लाख किंमत वाढली, म्हणजे एक मागणी आली. दिस इज समथिंग मिरॅकल. तर असे खूप चांगले चांगले अनुभव येत आहेत मला. तर आणि मला तुमच्याकडचे सगळे क्लासेस जॉईन करायचे आहेत. मला सगळे क्लासेस जॉईन करून त्याच्यामध्ये प्रावीण्य प्राप्त करायचं आहे. मी तुमचे बाकीचे व्हिडिओ पण बघत आहे युट्यूबवरचे. टॅरो रीडरचं मी तो व्हिडिओ पूर्ण ऐकला. त्या सगळ्या महिलांची जी एक एक जो कॉन्फिडन्स लेवल तुम्ही एका स्टेजला नेऊन ठेवलाय, दॅट इज अनबिलिव्हेबल. खूप छान. धन्यवाद, थँक्यू खूप मॅम. धन्यवाद. येस, येस, सगळं हो. श्रद्धा, तुम्हाला पण बोलायला संधी देते. ओके श्रद्धा, त्या अगोदर आपल्या कुसुमबाईनी माईक सुरू केलाय. तुरेखा थांबा, त्यांना मग बंद नाही करतायत. कुसुमबाईला हॅलो. बोलू द्या पहिले. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते. काही नाही, बरं वाटलंय मला, छान वाटतंय. पाय दुखायचे थोडे कमी झाले आता. त्या दिवशी बोलले ना मी, पाय पाय खूप दुखत होते. हं. बरे वाटले आता थोडं पायांना. रेकी शिकायला कशासाठी आल्या होत्या कुसुमबाई? रेकी शिकायला राग सगळं गेलं माझं, त्याच्यासाठी आले. ते डोक्यात विचार, चिडचिडपणा सगळं गेलंय माझं आता. खूप असं नाही. रागीटपणा होते. हो, जेवणावर पण राग काढायची, जेवण नव्हते करीत मी, राग आला की मला. आता सगळं राग बीग सगळं गेलंय. आता पाय थोडे राहिले माझे दुखायचे. त्या दिवशी तुम्हाला बोलले ना मी, पाय हं. दुखत होते पण राहिले आता. ते पाठीचं दुखणं. अजून आहे ते, पण हं. मग जाईल असा विश्वास ठेवलाय मी आता. हो. छान. आत्मा काय म्हणतात नमस्ते घरचे? मॅडम. घरचे काय म्हणतात तुम्हाला कुसुमबाई? बदल झालाय बा, घरचे सगळे म्हणतात बदल झालाय तुझ्यामध्ये असं. छान दिसते म्हणतात, ते हो. पण सांगा हो. की. हो. ख- खरं म्हणजे ना, शहरामध्ये बघा, हो. एक हम्म. गंमत सांगू का? कुसुमबाई, राग नका येऊ देऊ, मी सांगते. नाही नाही. बघा, हो. मम्मी चिडचिड करते, मम्मी रागराग करते, म्हणून जबरदस्तीने लेकानी आईला क्लासला हो, बसवलाय. तुम्ही फोन केला तेव्हा मी नाहीच बोलत होते ना, का नाहीच म्हणे मी क्लासला बसणार नाही असं. पण मग तुम्ही फोन केला मला, हं. मग वाटलं मला मग असं बसावं असं. हं. तुम्ही एकदा मी फोन म्हटलं, केला होता ना मॅडम. मी म्हटलं 1100 हो. रुपये फी भरली आहे तुमच्या लेकानी तुमची, आणि हो. तुम्ही क्लासला बसत नाही, असं कसं आहे हा, की मग नाही? तुम्ही फोन. हो. आणि मग कुसुमबाई लगेच दुसऱ्या दिवस पासून, आणि मुलांनी मला मोठ्या प्रेमाने मेसेज टाकला होता, मॅडम माझी धरसोड करेल बरं, पण तिला मात्र शेवटपर्यंत शिकवण्याचं काम तुम्ही घ्या. म्हटलं बिलकुल. हो. असेच अगोदर तुमचे. अगोदर समजत नव्हतं मला, पण आता लागलं समजायला मॅडम. बरोबर. कुसुमताई, हो. तुम्ही या वयामध्ये बघा, पोरांनी बसवलं, पण तरीही तुमचं बसणं हेच खूप महत्वाचं होतं या हो. वयामध्ये. त्यांनी म्हटलं म्हणून तुम्ही शिकताय. थँक्यू त्या युनिव्हर्सला अशी मुलं मला दिले. हो. आणि थँक्यू की तुम्हाला मोबाईल शिकते, तुम्हाला माईक ऑन हो, करून द्यायला शिकायला एक जण लागले आहे, आता, माईक बंद जमू करायला एक राहिलं जण मला. आहे. हो, जमायला लागलं मोबाईल हे करायला, पण जमायला लागलं आता मला. हो, मोबाईल पण जमायला लागला आहे की नाही. हो. खूप सुंदर. तर बघा, अशाही लेवल मधून सगळ्या महिला मंडळ येते की ज्यांना मोबाईलच नाही चालवता येत. अगोदर हो, मोबाईल मला पण. रिसीव्ह करायला एक जण असायचं स्पेशल, फक्त आई तू बस. हो. माझं पण तसंच व्हायचं ना मॅडम. हा, हा. आता खूप छान. जमायला लागलं मला. हो. कुसुमताई, त्या ब्रह्मांडाने तुम्हाला आजूबाजूचे दिलेले लोक खूप छान आहेत, त्यांनी तुम्हाला हो. ऊर्जेपर्यंत पोहोचवलं आहे ना. खूप सुंदर, हो. खूप सुंदर. थँक्यू, थँक्यू थँक्यू. कुसुमताई, आत्मा खूप नमस्ते. धन्यवाद. तुमचे खूप खूप आभारी. थँक्यू. चला हो. तर सुरेखाताई, नमस्ते. नंतर श्रद्धाकडे येते मी. हा, आत्मा नमस्ते. आत्मा मी नमस्ते. मॅडमचा एक व्हिडिओ मला बघायला मिळाला. तो ग्रँडमास्टरचा होता आणि तेव्हापासून अशी ओढ लागली की खरंच आपल्याला शिकायचंय. आणि तसं तर मला शिकायला बराच वेळ लागला, पण माझे अनुभव खूप छान आहेत. माझ्याकडे एवढा कॉन्फिडन्स आलाय. प्रॉब्लेम तर आहेतच, पण त्या प्रॉब्लेमला कसं फेस करायचं हे मी शिकले. आणि आता मला कशाचीच भीती नाही वाटत. आधी भीती वाटायची, असं होईल का, ही व्यक्ती अशी वागेल का, आज काही होईल का, काही निगेटिव्ह होईल का, जसं म्हणजे आधीच मनात अशी निगेटिव्ह व्हायची. आणि आता असं वाटायला लागलं की आपल्याच निगेटिव्हिटीमुळे काहीतरी निगेटिव्ह घडते. पण आता मी पॉझिटिव्ह विचार करायला लागले आणि येणाऱ्या प्रत्येक प्रसंगाला अगदी धैर्याने सामोरं जायला लागले. आणि आता ग्रँड मास्टरला जॉईन झाले, खरंच खूप छान वाटतंय.
आणि काय माहित ब्रह्मांडानेच म्हणजे मला इथपर्यंत पोहोचवलं. आणि मॅडम सारख्या गुरु भेटल्या आहे तर माझं नशीबच. खूप खूप धन्यवाद मॅडम, खूप खूप धन्यवाद. ग्रँडमास्टरला पोहोचवण्यासाठी अगोदर रागवावं लागलं. ओके, रागवावं लागलं की थर्ड डिग्री कधी कंप्लीट करता? 8 महिने झाले थर्ड डिग्री मध्ये आहात अजून, कंप्लीट करा पटकन. आणि खरंच सुरेखाने ऐकलं, अगदी आठवड्यामध्ये अभ्यास मेडिटेशन कंप्लीट केले आणि आल्या पुढे. येस सुरेखा, खूप खूप धन्यवाद. तुम्हाला ग्रँडमास्टर मध्ये जे वेगळं मिळणार आहे त्याचे शेअरिंग तुम्ही खूप उत्कृष्ट करणार याचे मला पूर्ण विश्वास आहे. आणि मला मॅडम टॅरो पण शिकायचंय, एंजल पण शिकायचंय. आणि सांगू का, मी जेवढा वेळ माझ्या घरी असते, आता माहितीच आहे तुम्हाला, मी एकटी राहते घरी, माझे मिस्टर पण गेले, गेल्या महिन्यातच गेले. पण तरी सुद्धा मी नर्वस नाहीये, किंवा आता जे एकटीचं फेस आहे, पण मी रडत नाही मॅडम. मी खूप धीराने सामोरं जाते. म्हणजे आहे माझ्या आयुष्यात तो फेस, जो जो काही 23 वर्ष आम्ही राहिलो एकत्र, त्या आठवणीवर मी जगते. पण मला असं कुठलंच रिग्रेट होत नाही किंवा काही होत नाही. आणि जेवढा वेळ मी घरी असते माझा व्यवसाय सोडून, तर उरलेला सगळा वेळ माझ्याकडे ना तुमचाच आवाज असतो, फक्त तुमचे व्हिडिओ चालू असतात. आणि म्हणजे झोपलं तरी तुमचा आवाज माझ्या कानात गुंजत असतो. आणि इतकं छान आणि समस्त वाटतं ना, की चला आता आपल्याला कशाचीच भीती नाही, आपण एकटं नाहीच आहोत घरी, असं वाटतंय. त्याच्यामुळे आता मी थँक्यू खूप छान युनिव्हर्स. जगते असं वाटतंय मॅडम. थँक्यू युनिव्हर्स. थँक्यू थँक्यू थँक्यू. दुःखामधून बाहेर काढणारी सुद्धा ऊर्जा आहे. जेव्हा ऊर्जा आपल्या सोबत असते तेव्हा ते दुःख फेलण्याची क्षमता स्वतःमध्ये निर्माण होते, आहे ना. आता मी या दुःखामधून बाहेर येत आहे, हे माझ्यासाठी सुख आहे. ओके, हो. हे पण तेवढंच महत्वाचं. खूप छान. आपल्या हो, बोला बोला बोला. श्रद्धा. श्रद्धा नंतर मी कोणाला माईक देऊ? दीपालीला देईल. नाही, दीपाली दुसरी आहे, ती ही दीपाली दुसरी आहे. बोला श्रद्धा. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते. पॉवर बॉल एवढा व्हायचा आधी, हा. आता आता एवढा होतोय. हा, छान. आणि पाठीमागे ना कण्यामध्ये असं थंड थंड फील होते. जेव्हा जेव्हा नेगेटिव्ह विचार येतात ना मनात, तेव्हा तेव्हा हातावरती व्हायब्रेशन येतात आणि मग मी आपोआपच नेगेटिव्ह विचार करायला कमी करते. हम्म. खूप छान, खूप छान. येस. एवढं. सुख कशामध्ये आहे? पॉवर बॉल वाढला हे सुख आहे. खूप सुंदर, खूप सुंदर. चला नेक्स्ट. माईक सुरू करा. आत्मा नमस्ते मॅम. आत्मा नमस्ते. बोला. अ, सगळ्यांना माझा आत्मा नमस्ते. मी ज्यावेळेस तुम्ही रेकीचं फर्स्ट डिग्रीचं मेडिटेशन दिलं होतं, तर नवीन नवीन असं व्हायचं की म्हणजे माझा जॉब वगैरे, थोडस फॅमिली प्रॉब्लेम, मला ना लक्ष लागत होतं आणि बसले की डोळ्यामधनं ऑटोमॅटिक पाणी यायचं, रडायला यायचं सारखं असं व्हायचं. हम्म, मग मी हम्म, ते थोडं बंद केलं. मग मी रात्री झोपायच्या वेळेस कंटिन्यू करते, जेणेकरून मी झोपून जाते. तरी पण म्हणजे आता सध्या माझी कंटिन्युटी नाहीये मेडिटेशन करण्यासाठी, कारण माझं वेळेचं जरा हे होतंय. पण त्याच्यानंतर मी 3 जानेवारी पासून तुमचं कृतज्ञतेची जादूचे जे सेशन्स आहेत ते कंटिन्यू फॉलो केले. आय थिंक आज माझा 23वा दिवस आहे आणि खरंच मला खूप छान वाटतंय, खूप छान वाटतंय. म्हणजे त्यातलं जास्त की तुम्हाला मिळालेल्या 10 वरदानांची मोजदाद करा, हे जे सांगितलं ते तुम्ही विचार करते यार, मला आज काय नवीन मिळालंय, किंवा तुम्हाला दिवसभरात ज्या 3-4 चांगल्या ज्या गोष्टी घडल्या त्या, म्हणजे रात्री मी हे म्हणली होती की आज मला पुणे स्टेशनची बस मिळाली आणि मला त्यात बसायला जागा पण मिळाली. म्हणजे हे मी पण त्यातली त्याने लास्टला असतं की याबद्दल मी खूप आनंदी आणि आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. तो जो एक फील आहे ना, तो खूप छान आहे. आणि बऱ्याच लोकांना असं कळतं ना, म्हणजे मी आता बसमधून उतरताना पण ते ड्रायव्हर असतात त्यांना थँक्यू म्हणते, थँक्यू 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 असं करते. तर ते खूप छान झालं मला. आणि एक दिवस जर माझा चुकला किंवा मिस झाला, बस नाही मिळाली, तर ती लोक विचारतात, मॅडम तुम्ही आज नव्हतात काय भानगडे, तुम्ही काल नव्हतात, म्हणजे तुमचं थँक्यू आम्हाला ऐकायला नाही मिळालं, आम्ही मिस केलं. म्हणजे इथपर्यंत त्या गोष्टीची सवय जेवढी मला झाली तेवढी माझ्या समोरच्या लोकांना पण झाली. आणि बऱ्यापैकी माझ्या ऑफिसच्या कामामध्ये पण थोडस सुधारणा व्हायला लागली, याच्याबद्दल मी खूप आनंदी आणि आभारी आहे. मला रेकी बद्दल माझ्या सिस्टर कडनं माहित झालं. तिनं आधी खूप वेळा ट्राय केलं की तू ये तू ये तू ये, पण मग त्यावेळेसही माझा तोच प्रॉब्लेम होता, मी ऑफिस जॉईन वगैरे केलं होतं, माझ्या टायमिंगचा इश्यू होतो. म्हणून मॅम मी तुम्हाला
मी मग सॅटर्डे संडेची बॅच करा चालू करा, करा. सगळ्यांना सगळ्यांना आवाहन करा की या तुम्ही हो सगळे हो. सॅटर्डे संडेच्या बॅचला या. मीच आहे ती जी मॅडमला उठून उभं केलं आहे मोठ्या मुश्किलने. नाही सांगितलं. ज्या दिवशी तुम्ही सांगितलं त्यावेळेस मी स्टेटसला ठेवलं होतं, आजही ठेवलं. मी पर्सनली पण माझ्याकडनं जेवढे आहेत फ्रेंड सर्कल किंवा लोक, त्यांना सर्वांना मेसेजेस केलेत. तर बघू आता ब्रह्मांड कोणाकोणाला येण्याची सद्बुद्धी देतंय. आणि माझी हीच प्रार्थना आहे की प्लीज म्हणजे खूप लोक जॉईन व्हावेत. ऍटलीस्ट 20 लोकांचा तरी ग्रुप व्हायला पाहिजे, जेणेकरून मला बसता येईल. म्हणजे ह्यात माझा स्वार्थ आहे हे मी मान्य करते, पण हा समोरच्याचा सुद्धा एक फायदा होणार आहे याबद्दल पण मला काही शंका नाहीये. सो थँक्यू मॅम, थँक्यू थँक्यू थँक्यू. खूप धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. ज्या सदस्यांना खरंच हीच ती आपली लेक दीपाली, तिला तिच्या प्रॉब्लेम मधून बाहेर निघायचं आहे, पण मॅडम मला रविवार शिवाय वेळ नाही. मग आपण रविवारची बॅच सुरू करूया. महिना झाले मला, म्हणून तिला मी म्हटलं की अगोदर कृतज्ञतेची जादू कर आणि फर्स्ट डिग्रीचं मेडिटेशन कर. बघा, फर्स्ट डिग्रीच्या मेडिटेशन मुळे सुद्धा अनेक गोष्टीमध्ये बदल होतो जे पब्लिक आहे. ओके, तर नक्कीच पेड जर करसाल तर त्यामध्ये किती बदल होईल तुम्हीच बघसाल. चंद्रायन ताई, सुजाता ताई कुठे आहेत? आता माईक सुरू होता ना? अरे, परत बंद झाला, जाऊ द्या. आता कोणाला शेअरिंग करायची माईक सुरू करा, आपला आपला करा. बोला ना माधवी ताई, करा माईक सुरू. हा, बोला. आणि त्वचा आहे ना कोरडी आहे अशी, आणि हं, चामखे आले ते खाजवतेत, आणि मूळव्याध आहे, म्हणजे सगळंच आहे आजारात, जाणून घ्या. हं, मेडिटेशन आत्ता आत्ता मला समजायला लागले, मागच्या आठवड्यात तर काही समजलं नाही एवढं, आता पूर्ण समजलंय व्यवस्थित. हं, तर इथून पुढे करेल आता मी. बर. एवढे आजार आहेत तरी हं. पण हे शांत आहे, चांगलं वाटतंय. तुमची सांगायची स्टाईल मात्र मला आवडली. ओके, माझ्यासारखी आहे. हे शांत झालं की बरोबर सगळं शांत होईल. याला शांत करूया, आपोआप सगळं शांत होईल. ओके, काळजी करू ते नका माझी. मेडिटेशननीच पूर्ण होणार का हे? अंगावरचं सगळं कोरडी त्वचा, हात खाजवायचं, शरीर खाजवते, सुकती त्वचा सगळी. आंघोळ केली की 5-10 मिनिटच चांगला चेहरा वाटतो. पण आता छान वाटतंय, एवढं पहिल्यासारखं नाही. पहिला असं लय सुकायचा लय, आणि सगळे हं, असे रेषा क्राशीस पडायचे. आता हं. एवढं नाहीये, जरा लय फरक पडले. मग मला एक सांगा माधवी ताई, समजा जर आता फरक पडला तर काय वाटते तुम्हाला? बसून छान जाईल का वाटते. ते? म्हणजे हो, होऊन पूर्णपणे जाईल. जाईल असं होईल. वाटते का? हो, वाटतंय मला. हो, वाटते तर हो जाएगा. मी शरीरासाठीच मग हे मेडिटेशन हे तुमचा क्लास जॉईन केलाय. मेन म्हणजे मला तेच पाहिजे, माइंड शांत, आनंदी, शरीर चांगलं व्हायला पाहिजे. तब्येत तर माझी सुधारलीच नाही कधी. हो जाएगी, तेही सुधरेल. किती वजन आहे तब्येती तुमचं वाढेल. तब्येतीसाठी मी माझी ड्युटी सोडली सिक्युरिटीची. अरे, मी 11 वर्ष ड्युटी केली. 20,000ची नोकरी सोडून घरी बसले, मला काढलं नाही कामावरून कोणी, कारण ब्रह्मांडाचे रोज थँक्यू म्हणत होते. माझं काम सगळं चांगलं, सगळे सर लोक मला हे करायचे, पण मला स्वतःला लाज वाटून मी स्वतः काम सोडून दिले. काळजी करू कारण मी नका, तुमची एवढी तब्येत चांगली होईल. एवढी छोटी असताना मला एवढे सन्मान करतात. माझी मलाच पण मन खात होतं, मला सरांनी कधीच त्रास दिला नाही. आता तुम्ही फक्त मेडिटेशन करा, बघा तुमचं वजनही वाढेल, तब्येतही छान होईल. जर का तुम्हाला एवढा रिझल्ट आला तर आणखी किती तुम्ही ऊर्जा हं. घेता हे तुमच्यावर आहे माधवी ताई. हो हो, मी कोण बरोबर. सांगणारी फरक पडेल? त्या ब्रह्मांडाने सांगायचं की हो हो जाएगा, आहे की नाही? मी काय सांगणार नाही, आहे? आता मला पूर्ण समजलं. पहिल्या आठवड्यात काही समजत नव्हतं, आता हं, समजलं. हं, बऱ्यापैकी छान समजलंय आता. खूप छान. नाही तर उठून बसत होते ध्यानाला 4 वाजता, त्या दिवशी 1 वाजता बसले. पण काय करावं ते समजतच नव्हतं. तुम्ही सांगत होत्या पण समजत नव्हतं. आता पूर्ण कळाले, आता करल मी. काय हरकत नाही, हळूहळू हळूहळू सगळ्या गोष्टी करतील. ओके. हम्म. हा, बाकीचे लोक एका बॅच मध्ये पुढे जातात, आपण 2 मध्ये पुढे जाऊया, हा, करूया ते आपण. आपलं ते प्रॉब्लेम. हा, चला. ओके, आता पुढे जाऊया आपण. आणखी नेक्स्ट कोणाला शेअरिंग करायचंय? फटाफट बोलायला सुरुवात करा. हा, 1 मिनिट 1 मिनिट. कल्पना आहे तर तुमची रेखी शिकायची राहिली आपल्याकडे. थांबा जरा, थांबा थांबा थांबा. आणखी प्रशांत पाध्ये, बोला सर, पाध्ये सर. नमस्कार मॅडम. मी अजून रेकी शिकायचं आहे. मी आज ऍडमिशन घेतोय रेकी बॅचला. बरं सर. सर तुम्ही संडेच्या बॅचला बसणार की रेग्युलर बॅचला?
संडे किंवा रेग्युलर कुठली आता सुरू होते त्याला बसतो, कुठलीही चालेल मला, मी घरीच नाही असतो. नाही, तुम्ही ठरवा सर. तुम्हाला रेग्युलर बॅचला बसायचं असेल तर रेग्युलर बॅच 1 तारखेपासून सुरू होणार आहे, फेब्रुवारीच्या. ओके. संडे स्पेशल जी बॅच आहे ही आजपासून 9:30ला सुरू होणार. आता कसं आहे, आता आज काही लोकांचा फर्स्ट डे असेल, काही लोकांचा नेक्स्ट संडे फर्स्ट डे असेल. ओके. अच्छा, हं. मग कुठली 1 तारखेची घेतलेली बरी पडेल का रेग्युलर? नाही, तुम्हाला जर रेग्युलरला वेळ असेल तर सर रेग्युलरची बॅच करा. ओके. रेग्युलरला वेळ आहे मला, काही येस, प्रॉब्लेम मग नाही. रेग्युलरची बॅच करा सर. ओके. चालेल. हं. रेग्युलरची ज्यांना कधी वेळ सुरू कमी होईल? आहे, हा, 1 तारखेला कधी ज्यांचं सुरू होईल? 1 तारीख वेळ 8:40 ओके, ठीक आहे. ओके. आणखी काही प्रश्न आहे कोणाला? स्नेहल विरांडे स्टुडंट, एखादं शेअरिंग करा. सुजाता ताई चंद्रायन, बोला ना, तुम्ही माईक सुरू करा. आत्मा नमस्ते मॅम. आत्मा नमस्ते, बोला. आम्ही मेडिटेशन सुरू केलं मॅम, आणि मेडिटेशन केल्यावर माझा हात एकदम छान वाटतो, काही एखाद तास. मग थोड्या वेळाने थोडा थोडा दुखतो, पण खूप छान वाटतं. आणि ते मेडिटेशन केलं ना की झोप इतकी छान गाढ लागते, तशी लागतेच म्हणतो, पण इतकी छान झोप लागते आणि खूप शांत वाटतंय. आणि मी आता जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करते आहे मेडिटेशन, हं, की लवकरात लवकर छान वाटलं पाहिजे, अगदी मस्त. बर, खूप छान. आता आणि बोला बोला. आणि मला तुमच्याकडचं ते क्रिस्टलचं पण वेगळं कोर्स असतं का? हा, बोलूया आपण त्यावर. ओके. मला ते म्हणजे करायचं आहे, खूप इच्छा आहे. आणि मला स्वतः पण निरोगी राहायचं आणि दुसऱ्यांना पण निरोगी करायची इच्छा आहे, की आपल्यामुळे दुसऱ्यांना पण निरोगी राहिले पाहिजे. येस 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 येस. इच्छा आहे सारिकानी, माझी. हा, थँक्यू थँक्यू थँक्यू. सारिकानी माईक सुरू केला आहे, थँक्यू. बोला सारिका, 9:30ला जायचं आहे म्हणून आज गरबड. आत्मनमस्ते मॅम. हा, 1 मिनिट. हा, त्यानंतर पुष्पाताई शेवरते बोलती ना सगळ्यांसोबत. हा, सारिकाताई बोला. आत्मनमस्ते, मी ग्रँड मास्टर सारिका बोलते. मी आता ग्रँड मास्टर झालीये, त्यामुळं शारीरिक मानसिक सगळ्या आरोग्यात एकदम छान बदल झालाय. घरातलं वातावरण एकदम आनंदी असतं नेहमीच. आता राग टेन्शन सगळं गेलंय. आता मी माझा एक अनुभव शेअर करते गेल्या आठवड्यातला. माझी मुलगी बाहेर असते, तर तिला अचानक तिच्या फ्लॅटमध्ये प्रॉब्लेम आला. तिकडे खूप थंडी थंडी असते, आता बर्फ वगैरे पडतो, तर तिचे हीटर वगैरे बंद झाले आणि जो ओनर होता ना तो लक्षच देत नव्हता. त्यामुळे त्यांना त्या थंडीत राहणं खूप मुश्किल झालं, म्हणून ते फ्लॅट पाहत होते. तर 2 दिवस झालं फ्लॅट पाहतायत, तर फ्लॅट असा नीट भेटतच नव्हता. कुठेतरी आड साईडला किंवा कॉलेजपासून खूप लांब असा मिळत होता. मग ती मला सांगत होती की मम्मी मला काही फ्लॅट भेटत नाहीये. तर मी त्या दिवशी सकाळी मस्त मेडिटेशन केलं, आणि तुम्ही जी चार्ज केलेली शॉल आहे ती घेऊन मेडिटेशन केलं छान, आणि तिला रेखी दिली. फ्लॅट मिळालेला आहे, खूप छान आहे म्हणून. तिचा 5 वाजता मला फोन आला, मम्मी फ्लॅट मिळाला. आणि तिचा 2 BHK होता, 3 BHK तिला फ्लॅट मिळाला, कॉलेज पासून जवळ मिळाला, आणि आहे त्या रेटमध्येच मिळाला. वाव. धन्यवाद रेखीचे. थँक्यू युनिव्हर्स, थँक्यू थँक्यू थँक्यू. सारिका, आता असं तर मी डायरेक्ट विचारते आहे, शाल सोबत मेडिटेशन करता तेव्हा काय एक वेगळं फिलिंग येते? प्रचंड ऊर्जा येते, प्रचंड ऊर्जा, आणि खूप छान असं वाटतं एकदम. ते मेडिटेशन करणं आहे ना एकदम वेगळंच, खूप छान अनुभव येतो मॅम. म्हणून सगळ्या ग्रँडमास्टरला काय सांगसाल? शॉल घेऊनच मेडिटेशन करा. तुम्हाला जे काही मिळालं आहे त्याचा उपयोग तुम्ही करसाल, ओके, तर हो. मग तुम्हाला त्याचं महत्व पण समजेल. ज्याला समजलं त्यांनी ते इतरांना सांगितलं. खरं तर हे जाहीरपणे कधीच सांगायचं नव्हतं, पण मग ते सारिका नाही, बोलल्या म्हणून मग आम्हाला ती मी शॉल मिळाली ना, एवढं म्हणजे ब्रह्मांडाचे खूप खूप आभार मॅडम. आम्ही आलो तुमच्या कार्यक्रमाला, आणि आम्हाला ती तुम्हीच आमच्या जवळ आहे असं वाटतं त्या शॉल असल्यावर. प्रचंड ऊर्जा येते हातात, ऊर्जा अशी वाहत असते मेडिटेशन करताना. खूप छान, खूप मस्त. आणि थँक्यू थँक्यू सारिका. तुमचा कार्यक्रम नाही, आपला कार्यक्रम होता. हो. चला, थँक्यू सगळ्यांना. शेवरते ताईला एक जण आपण एक वेळ ऐकूच सगळेजण. बोला शेवरते ताई, माईक सुरू करा. तुम्ही ऐकत राहाल नवे अनुभव सगळे. नमस्ते मॅडम. नमस्ते सर्वांना. हा, पुष्पा शिवत्रे. माझं 3rd डिग्री कम्प्लीट झालंय. सांगायचं म्हणजे रेकी माहित होतं, पण रेकी पासून काय फायदे मिळतात, त्यातून काय शिकायला मिळतं हे काही माहित नव्हतं.
शब्द ऐकलेला होता, पण ते कुठं काय काहीच माहिती नव्हतं त्याच्याबद्दल. पण योगायोगाने एक व्हिडिओ समोर आला युट्यूबच्या मार्फत, आणि तो मी ऐकला. आणि मॅडमला बघून त्यांचं बोलणं ऐकून मला तो इतकं आवडला की मला हे करायचं, हे मी त्याच दिवशी म्हणजे एकच व्हिडिओ बघून मी ठरवलं. माझी आर्थिक परिस्थिती थोडी खूप क्लोज झालेली आहे समजा, आणि आरोग्याच्या खूप समस्या होत्या, टेन्शन खूप होतं, आणि एवढ्या समस्या होत्या की खूप लिस्ट आहे त्याची मोठी. तर झोप येत नव्हती 20 वर्षापासून. खूप औषध, खूप प्रकार, खूप दवाखाने, खूप ॲलोपॅथी, होमिओपॅथी, आयुर्वेदिक सगळं करून झालेलं, पण काहीच फरक पडलेला नव्हता. आणि डोक्यात एक इतकं दुखत होतं की त्या मुंग्या येणं, अर्ध डोकं बधीर होणं, मणक्याचे त्रास, म्हणजे मला काही ओझं उचलता येत नव्हतं, मला बसता येत नव्हतं, म्हणजे कमरेचाही खूप त्रास होता. आणि खाली बसणं 20 मिनिटं जेवण करूच तरी मी बसू शकत नव्हते. तर या एवढ्या समस्यातून बाहेर येणं हा माझ्यासाठी एक चमत्कार झालाय. मॅडमने मला सगळ्या समस्यातून बाहेर काढलंय. आणि पहिले वाटत होतं की हे काही दिवसापुरतं होईल बाबा, नंतर परत आपले पहिले दिवस येतील का काय. पण आज मला 2-3 महिने झाले माझ्या झोपेचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाय, आणि ते दुखणं मी प्रत्येक व्हिडिओ सांगते त्याच्यातून कुठलंच काही परत झालेलं नाहीये. म्हणजे मला खाज पण खूप येत होती, हातावर सगळं अंगावर पित्त उठत होतं, ते सगळं बंद आहे. म्हणजे खूप, म्हणजे त्यांचे खूप आभार मानावं तेवढेच कमी आहे माझ्यासाठी, की मला काय मिळालं. इतका आनंद आहे मी, म्हणजे एक दिवस जरी माणूस झोपू शकला नाही तरी तो माणूस एक अस्वस्थ होतो दिवसभर. माझे एवढ्या वर्षापासून माझं, म्हणजे मी एक जिंदा लाश, घरात माझं सुचत नव्हतं काय दिवस कसा येतो कसा जातो, आज तारीख कोणती, वार कुठला, काहीच कळत नव्हतं मला. लहान बाळाला उचलून घेऊ शकत होत नाही, कारण नसाचा प्रॉब्लेम होता माझा, पूर्ण नसा दुखायच्या माझ्या. मला रेकी जॉईन केली तर ते मला पेन सुद्धा धरता येत नव्हतं बोटाने, ते हे लिहायला काहीतरी सांगायचं होतं मॅडम, तर तेही जमत नव्हतं, इतके माझे बोट सुद्धा टाईट, सगळं टाईट झालेलं होतं. म्हणजे मला बसणं उठणं सगळं मी एकदम फ्री झाले याच्यातून. मला खूप आनंद झाला, सगळीकडे आनंदी आनंद वाटतोय आता, आणि डोक्यातले निगेटिव्ह विचार खतम झाले, एकदम पॉझिटिव्ह वाटतं. म्हणजे सांगावं तेवढं कमी, मला वाटते मी कुठून सुरुवात करून काय कुठपर्यंत थांबू, इतके माझ्याकडे अनुभव झालेत आता. तुमची मान सांगा, मान. आणि एक त्रास म्हणजे खूप वर्षापासून क्रॉस होती, थोडीशी अशी अशी राहायची वाकडी, ती सरळ झाली 2nd डिग्रीला. शक्तिपात झाला त्याच दिवशी मला तिथं इथे शॉक लागल्यासारखं झालं, एक हातात मनगटात तो हात दुखायचा माझा खूप, तोही माझा बंद झालाय. त्या दिवसापासून त्याला हात दुखणं नाही झाला. आज मी रविवार असल्यामुळे दिवसभर बाहेर होते, प्रवास, हिंडणं फिरणं, तरी आता घाई घाई लेट जॉईन झाली पण झाली, तरी मला मी अजून बसेलच आहे सकाळपासून. म्हणजे जी बाई 20 मिनिटं बसू शकत नव्हती ती दिवसभर बसेल आज, म्हणजे किती मोठा अनुभव आहे. खूप त्रास व्हायचा, मला शक्यच नव्हतं. थँक्यू युनिवर्स, थँक्यू. थँक्यू रेखीचं, त्यातून तुमचे खूप खूप धन्यवाद मॅडम. तुम्ही माझ्या आयुष्यात आला, माझं आयुष्यच बदलून गेलं. असे गुरु मिळायला भाग्य लागतं. आता ना पुष्पाताई, तुम्ही ग्रँडमास्टरला आलेले आहात, बरोबर? आता हो. असे लोकांचं आयुष्य बदलवणारे तुम्ही सुद्धा होणार, काळजी करू नका. ओके? तुमच्या खूप सानिध्यात येणाऱ्या लोकांच्या आयुष्यामध्ये आनंद आणायला तुम्ही सुद्धा माध्यम होणार. खूप सुंदर, खूप सुंदर. थँक्यू. अच्छा, आज जे नवीन सदस्य आहेत, एकदम नवीन सदस्य, त्यांनी मी चॅट बॉक्स मध्ये लिंक टाकलेली आहे, ती लिंक जॉईन करून घ्या. आत्मा नमस्ते. बोला कल्पनाताई. मी काय म्हणते, मी एकदाच माझा शक्तिपात झाला, तर नेक्स्ट टाइम कधी असणार? आणि आज व्यवस्थित माझं झालंय. येस, आता दररोज व्यवस्थित सेशन करा आणि तुम्हाला सगळी माहिती ग्रुपला येणार. ओके? आज म्हणजे मी स्वामींना बोलून की आज गाराणं घातले स्वामीला की आज मला पूर्ण ऐकायचं आहे. वाव. आणि मी ऐकलं जे ना मग? पाठवले, तुम्ही व्हिडिओ पाठवले ते मी बघते, आणि आज दुपारी मी मेडिटेशन केलं, ते मला खूप बरं वाटलं. आणि हे मी तुमचे व्हिडिओ बघते नोव्हेंबर पासून, आणि जॉईन करायला पण मला खूप वेळ लागला, आणि आता मी जॉईन झाले तर मला बसायला वेळ भेटत नाही, म्हणजे काही ना काही अडथळे येत आहेत.
आणि सेकंड, मला घेवड्याची भाजी खूप मला आवडते आणि मी खायची आणि मला त्रास व्हायचा, खूप त्रास व्हायचा. पण आता मी 8 दिवस असे ऐकते पूर्ण की भाजीचा मला त्रास काय होत नाही. म्हणजे खूप आहे, सुंदर. म्हणजे कुठली डाळ खाल्ली ना, म्हणजे सकाळी खाल्ली चणे आणि रात्री खाल्ले ना का मला ते चढायचे, कुठे कुठे दुखायचं असं इकडे सगळं. मग आता ते मी सतत बघत असे की काय भाजी मला आवडते आणि कुठची भाजी खायची नाहीये. तर मी 2 दिवस चणे खाल्ले, ते मला काही एक झालं नाही, म्हणजे आहे. आणि मी काय टाळ्या म्हणते वाजूया. म्हणजे मी काय म्हणते की अशी चमक येते का सगळ्यांच्या चेहऱ्यांवर. मी जेवढे व्हिडिओ बघते ना, मला एवढी खुशी होते ना की माझं कधी होईल पूर्ण, म्हणजे मी कशी पोचणार इथपर्यंत. नक्कीच पोहोचणार, काही काळजी करू खूप नका छान, कल्पनाताई. खूप छान. आज तुमचं पहिलं सेशन पूर्ण झालंय ना, तर असंच पूर्ण होत जाईल. काही हरकत नाही, एखाद्या वेळेस माणूस पडतो मागे, आपण पुढे निघूया. ओके, नाही उद्या मी काय तुम्हाला म्हणते, मला शक्तिपात ना देऊन देते. पूर्ण, मला म्हणजे एवढी निगेटिव्ह असते ना, म्हणजे पुष्कळ. घरी सगळं छान आहे पण माझ्यामध्ये एवढी निगेटिव्ह आहे ना की प्रमाणाच्या बाहेर. आज कोण नाहीये म्हणून मी बोलते तुमच्याशी, नाहीतर माझे मिस्टर आले असते बोलायला की हिच्यामध्ये निगेटिव्ह खूप आहे, म्हणजे अक्षरशः खूप. मला त्याच्यातून ना बाहेर पडायचं आहे. 100% तुम्ही बाहेर पडणार, पण आता सुद्धा तुम्ही लाईव्ह सेशन मध्ये बोलल्या. हो 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 हो, म्हणजे आणि आज मी दुपारी मेडिटेशन केलं, ते तुम्ही पाठवलं होतात ना येल्लो साडीवाले, पिवळी साडीचं ते. हा म्हणजे मी सकाळी आज लवकर उठली, हा आणि मला थोडा त्रास होत होता की झोप, मला आता काय करू, झोप येते मला, काय करू. आणि मी मुलाला बोलली मला काढून दे व्हिडिओ मेडिटेशनचा, आणि मी जाऊन केलं ते. त्याच्यानंतर मी सगळं काम केलं आणि आज मी 7:45ला मी बसली, मुलाला बोलली की मला तू सगळं सेटिंग करून दे. आणि मी आज बसली की, आणि स्वामींना गाराणं घातलं की मला आज पूर्ण बघायचा व्हिडिओ या, हा असं. खूप सुंदर. कल्पनाताई, थँक्यू थँक्यू थँक्यू, तुम्ही वेळ थँक्यू. घेतला मेडिटेशनचा, काही हरकत नाही. थँक्यू. आता काय म्हणावं, आनंदी आनंद सर्वीकडे, आनंदी आनंदी आनंद. आनंदी सर. कोणाकोणाला असं वाटते की सकाळी उठलं की कामाला लागलं म्हणजे रात्रीपर्यंत काम झालं हा पाहिजे, हा त्याची हा. मेडिटेशन करा. किती वेळा करायचं ते, किती वेळा करायचं? करा, तुम्हाला जेवढं होईल तेवढं सध्या. नाही मी आता ओके, रात्री पण करणार. करा करा. चालेल चालेल. हा थँक्यू ओके, थँक्यू, धन्यवाद धन्यवाद. थँक्यू. पाचची लिंक पाठवा मॅडम, 5ची लिंक पाठवा येस येस येस, मेडिटेशनची 5 सकाळची. वाजताची मेडिटेशनची लिंक पाठवते सगळ्यांना. ओके, सध्या आपलं झूम ॲप एका महिन्यापुरतं, आणखी फेब्रुवारी पर्यंत हेच आहे. 100 लोकांचं आहे. जे पटकन जॉईन होतील ते येतील. हा, मीटिंग मध्ये एवढं लक्षात घ्या, 5-10 लोक बाहेर मागे राहू शकतात, पण लावायचा नंबर. मग आता काय करणार. आणि जे कोणी मागे राहिले, ग्रुप लिंक त्यांना नाही जॉईन करता आली, त्यांनी मोठ्या प्रेमाने कल्पना करायची की आपण ग्रुप सोबत बसलेला आहे आणि त्यांना पण एनर्जी आम्ही देतो. ओके, कारण आता पर्याय नसेल तेथे, आपली लिंक फुल होईल. पुढच्या वेळेस आपण जास्त लोकांची लिंक घेऊया पुढच्या महिन्यापासून, आपलं परमिशन संपलं की. खूप सुंदर कल्पनाताई. असंच फर्स्ट डिग्रीचे मेडिटेशन, फर्स्ट डिग्रीला आल्यानंतर अनेक लोक छान रिझल्ट घेतात. आनंदी आनंद सर्वीकडे. ही ब्रह्मांडीय ऊर्जा आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आनंद, खुशी, प्रेम, यश, आरोग्य, संपन्नता, भरभराट आणेल. ही ब्रह्मांडीय ऊर्जा आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आनंद, खुशी, प्रेम, यश, आरोग्य, संपन्नता, भरभराट आणेल. भरभराट आणेल. आनंदी आनंद सर्वीकडे, आनंदी आनंद सर्वीकडे. आणि नक्कीच मी विनंती करेल, ज्या सन्माननीय सदस्यांना ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी सोबत जोडायचं आहे, एक स्पेशल संडे बॅच आजपासून सुरू होत आहे. तिचा वेळ 9:30 आहे, थोडं 10 मिनिट होतेच आहे सुरू. आणि 1 फेब्रुवारी पासून आपली नवीन बॅच सुरू होत आहे. तर 1 फेब्रुवारी पासून सुरू होणाऱ्या बॅचला जॉईन करा. ऑनलाईन सगळे सेशन असतील, रेकॉर्डिंग पण असेल. आपण मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट मध्ये सेवा म्हणून ऊर्जा देत असतो. तर सेवा म्हणून ऊर्जा देत असतो. बघा तुम्ही, याच कोर्सची एनर्जी एक्सचेंज बाहेर काय आहे, मी त्याबद्दल बोलणार नाही, तुम्हाला कळेलच आल्यानंतर. या, थँक्यू थँक्यू थँक्यू. आपलं आयुष्य घडवा. ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी सोबत जुडा, व्यक्तिमत्वाचा विकास करा. ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी सोबत जुडा, सुखाचा खजिना शोधा. ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी सोबत जुडा. तुम्हाला जे जे हवं आहे ते ते मिळवण्याची क्षमता स्वतःमध्ये निर्माण करा. ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी सोबत जुडा, नातेसंबंध छान करा. ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी सोबत जुडा.
काय काय सांगावं. आनंदी आनंद सर्वीकडे, आनंदी आनंद सर्वीकडे, आनंदी आनंद सर्वीकडे. थँक्यू ऑल ऑफ यू. आत्मा नमस्ते सगळ्यांना. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. धन्यवाद. आत्मा नमस्ते. नमस्ते.